चला मंडळी, यवतमाळ ते पुढे आमचा प्रवास कसा चालू झाला ते तुम्हाला मी सांगणार आहो आणि एका एकाने आता व्हिडिओ अपलोड करत आहे. आता आम्ही फिरायला गेलेलो आहो. आता यवतमाळमध्येच फिरत आहोत. त्याच्या पुढे आम्ही कुठे कुठे गेलेलो आहोत हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहो आम्ही कुठे कुठे गेलो. पहिल्यांदा आम्ही सगळ्याच्या आधी गेलो ताईचा मळा. हा खूप चांगला आहे, पार्क आहे आणि हा आपल्या यवतमाळ ते वर्धाच्या मधातच आहे आणि खूप मोठा जंगल आहे. त्या जंगलामध्ये हा नवीन पार्क ओपन झालेला आहे आणि खूप छान होता लहान लेकरासाठी, मोठ्या माणसासाठी. आज मी आणि माझ्या दिराची फॅमिली, माझ्या दिराची फॅमिली आम्ही सगळे एकत्रच गेलो होतो आणि आमची घरचीच गाडी होती. तर मग म्हटलं फिरायला काही हरकतच नाही, पेट्रोल टाकायचं आणि पुढे जायचं. तर हा पार्क एवढा चांगला होता, एवढा सुंदर होता, एवढा स्वच्छता होता खूप. आणि इथे फी पण काही जास्त नव्हती. 700 रुपये एका माणसाला 700 रुपये फी होती. त्याच्यामध्ये सकाळचा नाश्ता, संध्याकाळचा चहा आणि दुपारचं पोट भरून एकदम 5 स्टार हॉटेलसारखं जेवण होता. आम्हाला चांगलं वाटलं, कारण आपण ठाण्या मुंबईमध्ये कुठेही पार्कला जातो तर आपली फी 1000-1200 रुपये असते. त्याच्यात खाणं नसते, पिणं नसते, काही नसते. जे काही आपल्याला प्यायचं असते ते बाहेरून खावं लागते. पण इथे असं नसते. हे पहिल्यांदा ओपन केलेलं आहे. आता तिला पण माहीत नाही. त्या मॅडमशी पण आम्ही भेटलो तर ती मॅडम बोलत होती मी पहिल्यांदा ओपन केलेलं, आता नवीन आहे त्याच्यामुळे माझी पण फी आता कमीच आहे आणि त्याच्यामध्ये मी जेवण वगैरे देतो. खास तिला वाटलं की मी कोणाला जेवण बनवून खाऊ घालतो हे माझं खूप जास्त आनंद आहे, म्हणून ती अशी बोलत होती. त्याच्यानंतर काही ते सगळं खेळायला लहान लेकराचं होतं. मग आम्ही पण खेळत बसलो. माझं दीर पण खेळलं, मी पण खेळलं, सगळेच खेळत होते. हातामध्ये बंदूक घ्यायचं, मला तर खेळता पण येत नव्हती. एवढी भारी बंदूक होती ना, खूप वजनदार होती आणि त्याच्यातून आपल्याला बलून फोडायचं होतं. पण आम्हाला काही कोणाला जमलं नाही, पण आमच्या छोट्या नटखटला जमला. हा बलून पण फोडला. याला सगळं काही येते, कारण लहान लेकराचं डोकं जरा वेगळंच असते. त्याच्यानंतर माझं आणि माझ्या जाऊबाईची शर्यत लागली. या दोरीवरून आम्हाला वर चढायचं होतं. मी ते हिंमत केली, पण अर्ध्यामध्ये गेल्याच्या नंतर मी अशी घाबरत होती की मी आता पडते का म्हणून. मग माझी जाऊबाई ती पण घाबरत होती की तुझ्यामुळे मी पण घाबरायला लागलो, म्हणून ती पण अशी बोलायला लागली. मी म्हटलं बाई मला खूप जास्त भीती वाटायली, कारण मला असं वाटायला की खाली पडायचं आहे. ती बोलली चल चल वरती चल, काही होत नाही, चल हळूहळू चल. असे करून आम्ही जिंकून घेतले, दोघी पण जिंकून घेतले. त्याच्यानंतर असं खूप सारे आम्ही इथे एन्जॉय केलो, पार्कमध्ये खेळलो खूप चांगलं. त्याच्यानंतर इथे जिपिंग म्हणून करायचं होतं. बापरे, रशी होती, त्याच्यावरून जायचं होतं. मला खूप जास्त भीती वाटत होती.